दरवर्षीप्रमाणे श्री जागृत हनुमान मंदिर माळटेकडी महालजा हे तिसरं वर्ष आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे सगळ्याचा प्रतिसाद आहे। आणि हे एक असं जागृत हनुमान मंदिर आहे की नांदेड तालुक्याच्या नकाशावर मंदिर आहे आणि ऐतिहासिक आहे। जंगल होतं, जंगलाच्या काळामध्ये नाही का काट्या बिट्या सगळं तोडून हे आम्ही सप्ताह चालू केला, अखंड हरिनाम सप्ताह। अनेक प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञानेश्वरी पारायण हे दिवसभर भक्कम कार्यक्रम दिवसभर चालू आहेत। त्या 19 ते 26 आणि 26 तारखेला अखंड महाप्रसाद दिवसभर, कालाच्या नंतर एकदम दिवसभर महाप्रसादाचा लाभ सर्व नांदेडच्या जनतेने घ्यावे ही विनंती करतो। जन्मोन जन्मी आम्ही बहुपुण्य केले, केव्हा या विठ्ठले कृपा केली। या तुकाराम महाराजाच्या, नामदेव महाराजाच्या अभंगाच्या युक्तीप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। या नामदेव महाराजाच्या अभंगाप्रमाणे किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। या कलियुगामध्ये काही करण्याची गरज नाही हे बापू। म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि समस्त गावकरी मंडळी अर्थात माळटेकडीवाले आणि कामठा बुद्रुक येथील मंडळींनी आणि या कार्यक्रमाचे संयोजक शामरावजी पाटील वारखेडे यांनी या ठिकाणी माळटेकडी हनुमान मंदिरासमोर ज्यावेळेला हनुमान मंदिरांचं कळसांचं काम झालं, मंदिर पूर्णत्वात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी हनुमंतरायाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि या ठिकाणी कळसरोहणाचा कार्यक्रम झाला, तेव्हापासनं येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नामस्मरणाचा हा कार्यक्रम चालू आहे। त्यापैकी नित्यनेमानं या ठिकाणी 7 दिवस कार्यक्रम असत आहेत। त्यापैकी सकाळचा कार्यक्रम आहे 4 ते 6 काकड आरती, त्याच्यानंतर 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर 12 ते 2 गाथा भजन, त्याच्यानंतर 4 ते 5 या वेळेमध्ये प्रवचन, हरिप्रवचन आणि 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठाचा कार्यक्रम होत असतो आणि रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन होत असतात। त्यापैकी हरिभक्तीपरायण परमपूज्य कार्यक्रमाचे नियोजक, संयोजक म्हणून मी या ठिकाणी आहे। पहिले दिवसच कीर्तन माझं झालेलं आहे म्हणून आणि शेवटला या ठिकाणी काल्याचंही कीर्तन होणार आहे। काल्याचे मुकुंद महाराज गीत यांचे, विनोदाचार्यांचे कीर्तन होणार आहे। त्याच दिवशी भंडाराचाही कार्यक्रम होणार आहे आणि 25/12/2023 रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणाहून भव्य दिवे अशी वाद्याच्या नादामध्ये, वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघणार आहे आणि हे सर्व माझे सहकारी मंडळी आहे। या सर्व सहकारी मंडळीला बाजूला आहेत ते इनेकरी म्हणून बाबा आहेत पेटेवाले, त्याच्यानंतर आमचे टाळकरी दशरथरावजी मडकीकर आहेत, माझ्या पाठीमागे उभे आहेत ते अमोल औंढेकर आहेत, माझ्या बाजूला उभे आहेत भजनेकरी बाबा आहेत, आमचे विनेकरी बाबा धामदरीकर आहेत आणि प्रल्हाद महाराज मडकीकर। या सर्वांनी मला सहकार्य करून या ठिकाणी 19/12/2023 वार मंगळवार ते 26/12/2023 वार मंगळवार या दिवसामध्ये या सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे। याबद्दल सर्व संयोजक, आयोजक मंडळीचे कोटी कोटी आभार आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना माझी विनंती असेल, आपण मिरवणुकीला आणि या 7 दिवसाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आणि काल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित करावा आणि भक्तीचा जो छंद आहे, भक्तीचा जो आनंद आहे याचा आपण उधळण करावं म्हणून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळटेकडी गुरुद्वारा येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। विठ्ठल बलवा बहुता सुकृताची जोड
सुखाची जोडी म्हणून वेतन आवडी म्हणून वेतन आवडी वेतन भरवा माधव सर्व सुखाचे